हम यम है हम है यम। गुड मॉर्निंग फॅमिली. आज आम्ही सकाळी सकाळी रेडी झालो आहे. आता वाजले आहेत ऑलमोस्ट 6 वाजले आहेत आणि 6 वाजता सुद्धा इथे किती सूर्यप्रकाश पडला तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही निघालो आहे रोहतांग पाससाठी. आम्ही हे जॅकेट रेंटने घेतले आहेत, ते रेंटनीच मिळतात त्या. आणि आता आम्ही निघालो सकाळी सकाळी जाऊया, म्हणजे जास्त आम्हाला एरिया एक्सप्लोर करायला मिळेल. आणि माझ्या मागे पहाड बघू शकता आणि अनेक पहाड दाखवते माझ्या मागे. त्या पहाडीवर जाणार आपण बर्फात. आर यू एक्साइटेड फॉर द स्नो राईड? येस. काय काय करणार बर्फात? काय माहिती तिकडे काय असेल ते करायचं नाही ना. चला चला ठीक आहे, बर्फात जाऊ. सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये होतोय गरमागरम चाय आणि फॅन. याला फॅन म्हणतात. फॅन खारी आहे ॲक्च्युली. चेंज करून देतो. हे बर्फाच्छादित पर्वत, मनमोहक असं हे निसर्ग सौंदर्य, सुंदर रस्ते वळणांचे आणि हे अप्रतिम असं इतकं सौंदर्य होतं ना. असं वाटतं इकडे बघू की तिकडे बघू. खूपच सुंदर हे असं वातावरण होतं. आणि जसं जसं आम्ही बर्फाच्या पर्वताजवळ पोहोचत होतो जवळजवळ, एक्साइटमेंट खूप वाढत होती. जरा भीती वाटत होती, कारण रस्ते तुम्ही बघताच आहे आणि दोन्ही बाजूने असं दुतर्फा बर्फाची रांग. मुलं इतके खुश झाले ना हे बघून सगळं. आम्ही पोहोचलोय आता रोहतांगला, टॉप हिलला. आणि इथे बर्फच बर्फ आहे, ठंडी हवा. माय गॉड, फायनली बर्फ में आ गए निखिल. फायनली बर्फ दिसला. अब कोई नहीं बोल सकता बर्फ नहीं देखा शिमला जाके. बर्फ ही बर्फ है भाई. आइस गोला आइस गोला बनाएंगे, पैक करके लेके जाएंगे. अच्छा चढणं सोपी नाही आहे म्हणजे. विधी लोक विधू पप्पा सोबत बस. विहान सिट. विहान मजा येत आहे. लाइफ टाइम एक्सपिरियन्स. एव्हरीवन मस्ट कम. सगळ्यांनी यायला पाहिजे बर्फात. जीवनाचा आनंद घ्या, ट्रॅव्हल करा.
आता आमचा पुढचा प्रवास कदाचित अटल टनलला आम्ही आता जाणार. आमचे ड्रायव्हर दादा कदाचित आम्हाला अटल टनलला घेऊन जाणार आहेत आणि मजा येत आहे. माझा ड्रेस कसा दिसतोय कमेंटमध्ये सांगा. ड्रेस कसा, हा टॉप कसा दिसतोय. प्लास्टिक नाही तुझा प्लास्टिक आहे. विहान इशू थंडे पडले, हॅव्हिंग फन. हात थंडे पडले, मजा येते. थंडे पडले हात. हा या नाही कसं छान पोच दे. व्हॉट यू विल से अबाउट दिस एक्सपिरियन्स. ठंडी ठंडी हवा. हाँ मज़ा आया, मज़ा है ना. नो पॅक. रोहतांगला येताना सकाळी 5 वाजता निघा म्हणजे तुम्हाला अशी ट्रॅफिक मिळणार नाही. ट्रॅफिक बघा, खूप ट्रॅफिक आहे पण जाते ती क्लिअर होते. एवढं काय टेन्शनची गोष्ट नाही आहे. पण लवकर निघा म्हणजे छान सेफली प्रवास होते, छान एन्जॉय करता येते आणि स्नोची मजा घेता येते. लवकर निघणं महत्त्वाचं आहे. मला बर्फ पाहिजे इच्छा झाली बस. विहान भाई दीदी वॉक इन साइड. बापरे कितीही लांबच्या लांब लाईन ट्रॅफिक. नशीब आपण सकाळी लवकर निघालो आणि आपण आता रिटर्न निघालो आहे, नाहीतर आपण या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो असतो. आम्ही 11ला रोहतांग पासमधनं निघालेलो होतो रोहतांगमधनं आणि 2 ते 3 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलो होतो. त्यानंतर आम्ही तिथनं सेफली निघालो आहे. जेवण केलं, मी चेंज केलं कारण तिथे बर्फामध्ये आमचे कपडे भिजले होते आणि आता आम्ही आलो आहे हडिंबा देवीला. हे खूप छान लोकेशन आहे, दाखवते तुम्हाला मी. चला हडिंबा देवी, हडिंबा टेम्पल. दिसत नाहीये. तुम्ही जर कधी शिमला मनालीला आलात, स्नोला गेलात, रिव्हर राफ्टिंगला जाल तर सोबत एक्स्ट्रा ड्रेस नक्की कॅरी करा, भिजायला होतं. हडिंबा टेम्पल पायऱ्या आहेत. इथे शॉपिंगचं पण खूप छान छान दुकानं दिसत आहेत मला. काही थोडी शॉपिंग पण करायला पाहिजे असं मला वाटतं. काय वर्ष मला पण कोणतरी विचारेल असं काय बाल केली जडीबुटी लोक गेली. हा निखिल काय घ्यायचंय. केस जायला लागले, तेल जडीबुटी. तिकडे एक टाकला माणूस होता, त्याला विचारलं मी तुला जडीबुटी पाहिजे काय. आता माझे पण चालले. पुढच्या ट्रिपला मला कोणतरी विचारेल जडीबुटी घेणार का निखिल. नाही ना तशी वेळ येणार नाही. मी तुला चांगल्या चांगल्या रेमेडीज सांगेल. दम लागला, सही थकले. दमलं. बर्फात खेळलो भरपूर वेळ. त्यानंतर ट्रॅफिकमुळे आमचा मूड खराब झाला होता, पण आता जरा बरं वाटतंय. बरं म्हणजे चांगलं वाटतंय. क्रोशेटचं क्यूट सामान आहे इथे. नजरबट्टू छान आहे.
शूटिंग. आणि आता आम्ही पहाडी लुक करून बुमरोवरती रील करणार होतो, म्हणून आम्ही असा तिथं गेटअप तयार करत होतो. आणि छान होते हे कॉस्च्यूम. आय थिंक 250 रुपीज पर हेड असं काहीतरी होतं ते. मस्त होतं, मस्तच फोटो आले आमच्या याच्यामध्ये. पहाडांमध्ये येऊन याकची सवारी नाही केली तर काय फायदा ना. विहान तर बघितल्यावर हट्ट करायला लागला की मला याकवर बसायचं आहे मम्मा. विहान इथे फोटोला आणलं यम आहे हम असं कर. यम है हम है यम. यो हो हो. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक छोटासा क्लिक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. लाईक करा आणि हा कमेंट तर नक्कीच करा. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात हे कमेंट्समध्ये सांगा. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय.